आजचा उत्साह कार्यकर्त्यांचा प्रचंड होता आणि मी म्हणेन की यात नुसते कार्यकर्तेच नव्हते तर जनसामान्य देखील होते। म्हणजे रस्त्यामध्ये कुठेही पूर्वनियोजित नसताना उत्स्फूर्तपणे केलं गेलेलं स्वागत आणि प्रत्येक ठिकाणी मला हे सांगणं की ताई मी तुझ्यासोबत आहे, मागे फिरू नकोस, हे मला खूप अभूतपूर्व वाटलं। सगळ्यांची उत्कंठा एक शिगेला पोहोचलेली आहे। ताईच्या मनात काय आहे? तुम्ही निवडणूक लढवावी, आता पुढचं काय पाऊल असेल? नाही, पुढचं पाऊल हेच असणार आहे की आम्ही आमच्या प्रदेश पदाधिकारी आणि ज्या जनतेमधून म्हणजे ज्या जनमताचा हा रेटा होता की मी लोकसभेसाठी उमेदवारी करावी, तर त्या जनमताचा कौल घेऊनच पुढचा निर्णय आणि आमचं पुढचं धोरण निश्चित केलं जाईल। मात्र आतापर्यंत महाविकास आघाडीकडून तुमची चर्चा होती, एक नंबरला नाव होतं, असं अचानक का झालं की तुमचं तापलं गेलं? नाही, याबद्दल मला नाही सांगता येणार आहे। महाविकास आघाडीचे जे कोणी प्रमुख आहेत ते निश्चितपणे सांगतील आणि किंवा त्यांनी सांगणं ते योग्य ठरेल। साधारणतः किती दिवसांमध्ये तुमचा निर्णय राहील? कार्यकर्ते पण वेटिंगला आहेत। वेळ तर भरपूर आहे, अजून अधिसूचना पण जारी झाली नाही आहे, त्यामुळे आपण व्यवस्थित वेळ घेऊ आणि जो निर्णय घ्यायचा असेल तो निर्णय सगळ्यांच्याच हिताचा असेल असं ठरवून घेऊया। मगाशी येताना तुम्ही जरांगे पाटलांची भेट झालेली होती, एका कार्यक्रमात, धार्मिक कार्यक्रमात तुम्ही एकत्रित होते, काही चर्चा वगैरे झाली जरांगे पाटील तुमच्यामध्ये? नाही, अशी औपचारिकच चर्चा झालेली आहे तिथे। मवियाच्या नेत्यांनी तुम्हाला निमंत्रण दिलं होतं बैठकीसाठी, बैठकीला देखील गेला होता, त्या ठिकाणी काय वेगळं ठरलं होतं का? काही कोणत्या बैठकीसाठी? महाविकास आघाडी। हां, नाही, ती उमेदवारीच्या अनुषंगाने वेगवेगळ्या चर्चा होत होत्या तिथे। नेमक्या अशा काय चर्चा झालेल्या होत्या की आता माध्यमांपर्यंत आलं पाहिजे की ज्या वेळेस तुमची चर्चा होती नाव समोर आलेलं होतं, एक नंबरला नाव होतं, अचानक ते मागं का पडलं? नाही सांगता येणार मला ते अचानक मागं का पडलं ते। म्हणूनच मी सांगते आहे की जी आमची बलस्थानं, एखादी उमेदवारी आपण करू इच्छित असताना त्या उमेदवारांनी काय सांगणं अपेक्षित आहे किंवा काय मांडणं अपेक्षित आहे की त्याची बलस्थानं आम्ही आमची बलस्थानं मांडली, आता त्याचं त्यांनी इंटरप्रिटेशन कसं केलेलं हे मला सांगता येणार नाही। मात्र तुमच्या आता भाषणातून थोडं आर्थिकचं देखील गणित या ठिकाणी बोलले गेले, काही आर्थिक विषय असेल? नाही, भाषणातून मी मुद्दा तोच मांडला की ह्या बाबी काही माध्यमांमध्ये चर्चेला गेल्या, काही लोकांमध्ये चर्चेला गेल्या, म्हणून मला त्या मुद्द्यावरती भाष्य करणं जास्त योग्य वाटलं। तुम्ही बीडची निवडणूक लढवावी अशी जनतेतूनच मागणी असल्याचं तुम्ही म्हटलंय, आता बीडच्या जनतेला तिसरा एक पर्याय, सक्षम पर्याय तुम्ही देणार आहात का? आणि तो कधीपर्यंत? नाही, ते मगाशीच मी आपल्याला सांगितलं की जनतेशी चर्चा करू, आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करू, प्रत्येक कार्यकर्त्याचं मत जाणून घेऊ आणि जर आम्हाला वाटला की एखादा पर्याय देणं योग्य राहील तर त्याचाही आम्ही जरूर विचार करू। मेटे साहेबांना सर्व समाजातील लोक मानणारे होते, एक ते मराठा समाजाचे नाही तर सर्व समाजाचे, त्यामुळं अनेकांची इच्छा आहे तुम्ही उमेदवार व्हावं, तुम्ही अपक्ष तरी निवडणूक लढवावी, त्याच्यासाठी कधी निर्णय तुम्ही घेणार आहात? काय थोडा वेळ लागेल, कारण आता मी येत असताना समजा गेवराई मतदारसंघातून आले, गेवराई विधानसभा क्षेत्रातून, थोडंफार बीड विधानसभा क्षेत्रामध्ये, ह्या दोन क्षेत्रामध्ये तर मी उत्स्फूर्त प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत, पण इतरही विधानसभा मतदार क्षेत्र आहेत तिथे जाणं, ती मतं जाणून घेणं गरजेचं ठरेल। काही चर्चा जरी मवियाची झाली असली तरी तुम्ही भाजपच्या मित्रपक्षात आहात, सध्याला तुम्ही मित्रपक्षात आहात का? नेमकी भूमिका शिवसंग्रामची आणि तुम्ही सर्वांची काय नेमकी? नाही, याच्या बाबतीमध्ये आम्ही पूर्णपणे चर्चांतीच तो निर्णय घेणार आहोत। जर उमेदवारी करायची असेल तर आमची शिवसंग्राम म्हणून भूमिका काय असेल आणि मग आमचं महायुतीमधलं स्थान काय असेल, या सगळ्या बाबतींमध्ये ती योग्य ती भूमिका जाहीर केली जाईल। पंकजा मुंडेंनी आज फ्लेक्स लावलेले, त्यांच्यावरती मेटे साहेबांचा फोटो देखील आहे। सद्यस्थितीमध्ये महायुतीमध्ये शिवसंग्राम असल्यामुळे कदाचित लावला असेल, परंतु मला काही वर्षे मागची ही गोष्ट आठवते की जेव्हा मेटे साहेबांचा फोटो टाळण्यात आलेला होता, तेव्हा आज जर आपण म्हणत असाल की फोटो लावलेला आहे तर मग यामागची कारणं देखील जाणून घ्यावी लागतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।